ठाकरे गटातील आमदार खासदारांसह काँग्रेस राष्ट्रवादीचे आमदार देखील आमच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट खासदार प्रतापराव जाधव यांनी केलेला आहे आणि त्या आमदारांसोबत आमच्या भेटी होत असून काही स्थानिक अडचणींमुळे ते पक्षात थांबलेत। मात्र निवडणुकीपूर्वी ठाकरे गटातील खासदार आणि आमदार शिवसेनेमध्ये सहभागी होतील असं वक्तव्य जाधव यांनी केलंय। विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील मुलांची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी IIT मुंबईने पुढाकार घेतलेला आहे। देशाच्या ग्रामीण भागात आजही शालेय शिक्षणानंतर उच्च शिक्षणापर्यंत पोहोचणाऱ्या मुलींचं प्रमाण अत्यंत नगण्य आहे आणि त्यामुळे उच्च शिक्षणातील मुलींचा टक्का वाढवण्यासाठी IIT मुंबईने मिशन वाईस हाती घेतलेला आहे। इंटरनेटशिवाय UPI पेमेंट करणं आता शक्य होणार आहे। रिझर्व्ह बँक अशा सिस्टमवर काम करते ज्यामुळे इंटरनेट कनेक्शन नसतानाही UPI पेमेंट करता येईल। एखादी नैसर्गिक आपत्ती आलेल्या किंवा हिंसाग्रस्त भागात बरेचदा इंटरनेट उपलब्ध नसतं आणि अशा ठिकाणी पैशांचे व्यवहार करता यावेत यासाठी ही सिस्टम तयार करण्यात येते। जळगाव जिल्ह्यातील रावेर इथे वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे केळी पिकांचं मोठं नुकसान झालेलं होतं आणि या नुकसानीची पाहणी आमदार चौधरी यांनी करत तातडीनं पंचनाम्याच्या सूचना केलेल्या आहेत। पुणे जिल्ह्यातील शिरूरच्या न्हावेर इथे अनैतिक संबंध उघड करण्याची धमकी देऊन पैसे मागणाऱ्या युवकाची हत्या करण्यात आली आहे। या प्रकरणी आरोपी रविराज निंबाळकरला पोलिसांनी अटक केली आहे। अंबरनाथ शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या चिखलोली धरणाची उंची वाढवण्याचं काम रखडल्यानं पाण्याच्या वितरणावर आणि नियोजनावर परिणाम होतोय। शहरातील काही भागात पाणी टंचाई असताना धरणातून पाणी मिळत नसल्यानं अंबरनाथकरांनी संताप व्यक्त केलाय। इंडिकटेल्स वेबसाईटवर सावित्रीबाई फुलेंबद्दल आक्षेपार्ह लिखाण केल्यानं बुलढाण्यामध्ये रोष व्यक्त केला जातोय। याविरोधात संतप्त महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आणि यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या सूत्रधाराचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल एका वेबसाईटवर आक्षेपार्ह लेख प्रसिद्ध केल्यानं वाद निर्माण झाला। याचे पडसाद मालेगाव येवल्यासह नाशिकच्या ग्रामीण भागात उमटताना दिसतायत। राष्ट्रवादी काँग्रेस आणि समता परिषदेनं रस्त्यावर उतरत धरणे आंदोलन केलं आणि अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं असून त्या वेबसाईटवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह लेख प्रसिद्ध करणाऱ्या वेबसाईटवर तात्काळ बंदी आणावी या मागणीसाठी राष्ट्रवादीच्या वतीनं नंदुरबारमध्ये आंदोलन करण्यात आलं। यावेळी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। बीडमध्ये शेतकऱ्यांना तब्बल 2.5 एकरावरील लिंबूची बाग ट्रॅक्टरनं उपटून टाकली। अवकाळी आणि गारपिटीनं या भागात शेतीचं मोठं नुकसान झालंय। मात्र सरकारकडून 1 रुपयाचीही मदत न मिळाल्यानं संतप्त झालेल्या शेतकऱ्यांना हे टोकाचं पाऊल उचललं। आणि आता बुलेटिनमध्ये पाहणार आहोत 100 गावं 100 बातम्या वेगवान स्वरूपात। सुरुवात करूया। गृहनिर्माण सोसायट्यांचे डीम कन्व्हेन्स एका महिन्यामध्ये होणार आहे। राज्याच्या सहकार विभागानं या संदर्भातला महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। 6 महिन्यात होणारा निर्णय आता 1 महिन्यात होणार असून भाजप आमदार प्रवीण दरेकर यांच्या मागणीला यश आले। अहमदनगरचं नामांतर अहिल्यादेवी नगर करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे। अहिल्यादेवी होळकरांच्या 298व्या जयंतीनिमित्त ते बोलत होते। यावेळी अहिल्यादेवींची 300वी जयंती जगाला हेवा वाटेल अशी होईल असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं। शिंदे फडणवीस सरकार हे हिंदुत्ववादी सरकार आहे। हिंदू देव देवतांची मंदिरं अहिल्यादेवींनी वाचवली। अहमदनगरचं नामांतर अहिल्यादेवी नगर करणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं। अहमदनगरचं नामांतर अहिल्यानगर करण्याच्या मागणीला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला। या गोष्टीचा आम्हाला आनंद झाल्याची प्रतिक्रिया गोपीचंद पडळकर यांनी दिली। तर मागणी मान्य झाल्यानं आज आमच्यासाठी आनंदाचा दिवस असल्याचं राम शिंदे यांनी स्पष्ट केलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अहमदनगरला अहिल्यादेवी नगर म्हणून नामांतर करण्याची घोषणा केली आणि या घोषणेनंतर बीडमध्ये यशवंत सेनेच्या वतीनं धनगरी ढोल वाजवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला। तसंच फटाके देखील फोडण्यात आले। छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्ष पूर्ण होत आहेत आणि यानिमित्त रायगडावर शुक्रवारी शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात येणार आहे। या सोहळ्यानिमित्त रायगड किल्ला परिसरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। 2 जूनला होणाऱ्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यासह नेते मंडळी उपस्थित असतील। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 9 वर्ष पूर्ण झालेली आहेत। यानिमित्त भाजपतर्फे देशभरात महाजनसंपर्क अभियान सुरू करण्यात आले। अभियानामार्फत राज्यात प्रत्येक लोकसभा मतदारसंघात 1 अशा 48 सभा आयोजित करण्यात आल्यात। पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची प्रत्येकी 1 सभा राज्यात होणार आहे।
मान्सून 2 दिवसात अरबी समुद्रात दाखल होण्याचा अंदाज आहे। मान्सूननं वाऱ्यांच्या वेगासह अंदमान बेटांना व्यापून मध्य पूर्व बंगालच्या उपसागरात प्रवेश केलाय। हवामान अनुकूल असल्यानं पुढील 2 ते 3 दिवसात मान्सून अरबी समुद्रात दाखल होईल आणि 4 जूनच्या आसपास केरळमध्ये धडकेल असा अंदाज आहे। तर महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन होण्यास किमान 10 दिवस प्रतीक्षा करावी लागेल। सध्या असंच चित्र आहे। मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठ्यामध्ये घट झालेली आहे। 7ही धरणांमध्ये मिळून सध्या केवळ 12.76% पाणी शिल्लक आहे। पुढचे केवळ 25 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक असताना राखीव साठ्याचा वापर करण्यास राज्य सरकारनं अद्याप परवानगी दिलेली नाही आणि त्यामुळे पाऊस लांबल्यास मुंबईकरांची तहान कशी भागवायची असा प्रश्न महापालिकेसमोर आहे। ठाणे ठाणे जिल्ह्यातून गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार अभियानाला सुरुवात झालेली आहे। शहापूर मुरबाड तालुक्यात तलावांमधून गाळ काढण्यास सुरुवात झाली आणि यासाठी सध्या यंत्रसामग्री आणि इंधन खर्चही दिला जात आहे। गाळ वाहून नेण्यासाठी अल्पभूधारक शेतकरी, दिव्यांग आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना 15,000 अनुदान दिलं जाणार आहे। राज्यातील विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड वैधतेसाठी आता 15 जूनची मुदत देण्यात आलेली आहे। त्यात काही त्रुटी निर्माण झाल्यास अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष पडताळणी करण्यात येणार आहे। मात्र आधार वैधतेसाठी मुदत मिळाल्यानं विद्यार्थी आणि शिक्षकांना दिलासा मिळालाय। राज्यातील अकृषिक विद्यापीठांच्या कुलगुरूंची निवड करण्यात येते। कुलगुरूंच्या शिफारसीनंतर व्यवस्थापन परिषदेची मान्यता आवश्यक करण्यात आली आणि त्यामुळे नव्या पद्धतीनं कुलगुरूंची निवड होणार आहे। मुंबई आणि उपनगरात उकाड्यानं नागरिक हैराण झालेले आहेत। परिणामी घरोघरी कार्यालयांमध्ये एसी पंखे सुरू असल्यानं विजेच्या मागणीमध्ये देखील प्रचंड वाढ झाली आहे। बुधवारी मुंबईमध्ये तब्बल 3,968 मेगावॅट इतकी विजेची सर्वाधिक मागणी नोंदवण्यात आली। यंदाच्या उन्हाळ्यातील हा उच्चांक आहे। मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं पावसाळ्यासाठी आपत्कालीन नियंत्रण कक्षाची स्थापना केलेली आहे। हा नियंत्रण कक्ष आजपासून 30 सप्टेंबरपर्यंत 24 तास कार्यान्वित असेल। MMRDAच्या प्रकल्पस्थळी तसंच प्रकल्पाच्या आसपासच्या परिसरात पावसाळ्यात उद्भवणाऱ्या समस्या, निर्माण होणाऱ्या अडचणींचं निराकरण या कक्षाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। जे रुग्णालयातील 9 डॉक्टरांनी तडकाफडकी राजीनामे दिलेला आहे। नेत्रतज्ञ तात्याराव लहाने यांच्यासह 9 डॉक्टरांनी सामूहिक राजीनामे दिलेले आहेत। निवासी डॉक्टर आणि रुग्णालयाच्या अधिष्ठाता यांच्या छळाला कंटाळून राजीनामे दिल्याची माहिती आहे। नेत्र विभाग प्रमुख आणि डॉक्टर तात्याराव लहाने यांना विभागातून दूर करण्याच्या मागणीसाठी जेजेमधील निवासी डॉक्टर संपावर गेलेत। मात्र अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असल्याचं निवासी डॉक्टरांच्या संघटनेनं स्पष्ट केलंय। डॉक्टर लहाने बेकायदेशीरपणे विभाग चालवत असून डॉक्टर रागिनी पारेख या असंसदीय शब्दाचा वापर करत असल्याचा निवासी डॉक्टरांचा आरोप आहे। महिलांच्या नावे खरेदी केलेली सदनिका कधीही विकता येणं शक्य होणार आहे। महिलेला सदनिका विक्रीची अट राज्य सरकारनं रद्द केली आहे। 2021च्या निर्णयानुसार महिलांच्या नावे सदनिका खरेदी केल्यास मुद्रांक शुल्कात 1% सूट मिळत होती आणि यातून गैरप्रकार सुरू झाले होते। मुंबईमध्ये मे महिन्यात घर विक्रीमध्ये मोठी वाढ झाली आहे। महिन्याभरात 9,661 घरांची विक्री झाली आहे। मुद्रांक शुल्काच्या रूपात राज्य सरकारला 820 कोटींचा महसूल मिळालाय। छत्रपती संभाजीनगरमधील संकेत कुलकर्णी हत्याकांडातील आरोपीला जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे। 2018 मध्ये कारखाली चिरडून संकेतची निर्घुण हत्या झाली होती आणि या प्रकरणी आरोपी संकेत जायभाय, संकेत मच्चे, उमर पटेल आणि विजय जोग यांना पोलिसांनी अटक केली होती। या प्रकरणी संकेत जायभाय याला जन्मठेप सुनावण्यात आलेली आहे। लालपरी आता 75 वर्षांची झालेली आहे। वय वाढलं तरी एसटी नव्या जोमानं धावू लागलेली आहे। प्रवाशांच्या वाढत्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करू लागली असून डिझेल ते इलेक्ट्रिक बसपर्यंत तिनं मजल मारली आहे। आषाढी वारी दरम्यान पुण्यामध्ये G20 परिषद होणार आहे। या निमित्तानं पुण्यामध्ये दाखल होणाऱ्या परदेशी पाहुण्यांना वारीच्या सांस्कृतिक वारशाची ओळख करून देण्यासाठी QR कोड आणि घडी पुस्तकेच्या माध्यमातून माहिती मिळणार आहे आणि त्यामुळे एका क्लिकवर वारीची माहिती उपलब्ध होणार आहे। यात वारीच्या व्यवस्थापनाबाबत देखील माहिती मिळणार आहे।
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 298व्या जयंतीनिमित्त अमरावतीमध्ये भव्य शोभायात्रा आणि मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शोभायात्रेचा समारोप करण्यात आला। हिंगोलीमध्ये वसमत तालुक्यातील बागलपाडी गावचा स्वप्नील बागल यूपीएससी मध्ये उत्तीर्ण झालाय, त्याचं सर्वत्र कौतुक होतंय। दरम्यान ग्रामस्थांकडून ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली। मुंबईकरांच्या वाहनांच्या चार्जिंगची गरज भागावी म्हणून 330 चार्जिंग स्टेशन उभारण्याचा निर्णय बेस्टनं घेतलाय। मात्र बेस्ट आगारात आणि आगाराबाहेर हे चार्जिंग स्टेशन उभारण्याचं काम संथ गतीनं सुरू असल्याचं पाहायला मिळालं आणि त्यामुळे बेस्ट आगारात मुंबईकरांना वाहन चार्जिंग करण्यासाठी आणखी काही महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे। शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर यांच्या विशेष सहाय्य निधीतून अंधेरी पश्चिमेकडील यारी रोड येथील चिल्ड्रन वेलफेअर शाळेच्या आवारात शेड उभारण्यात आलेला आहे आणि या शेडचं लोकार्पण खासदार गजानन कीर्तिकर यांच्या हस्ते करण्यात आलं। मुंबईच्या धारावी परिसरात लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या पार्टनरनं सोबतच्या महिलेच्या मुलीचा जीव घेण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। या व्यक्तीनं त्या मुलीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला। पनवेल महापालिकेला जीएसटीचे नियमित अनुदान सुरू झालेलं आहे। वर्षाला तब्बल 435 कोटी 88 लाख इतकी रक्कम मिळणार आहे। तर अमृत सारख्या योजनांमुळे पालिका क्षेत्रातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघेल असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला। जुन्नर तालुक्यातील आळेफाटा इथल्या एसटी बस स्थानकात पडलेले खड्डे तातडीनं बुजवावेत अशी मागणी प्रवासी वर्गाकडून केली जाते। स्थानकात पावसाचं पाणी साचल्यानं प्रवाशांचे हाल होत आहेत। पुणे जिल्ह्यातल्या मंचरवरून भीमाशंकरकडे जाणाऱ्या कारनं पोखरी गावच्या हद्दीमध्ये अचानक पेट घेतला। मात्र प्रसंगावधान राखत प्रवासी बाहेर पडल्यानं मोठी दुर्घटना टळली। धाराशिव नवीन बस स्थानकाच्या बांधकामासाठी जानेवारी महिन्यात मंजुरी मिळालेली आहे। मात्र 5 महिने होऊन देखील बस स्थानक दुरुस्तीचं काम अजूनही सुरू झालेलं नाहीये आणि यामुळे प्रवाशांना सध्या धुळीमध्ये तर पाऊस पडल्यावर चिखलात बसची प्रतीक्षा करावी लागते। अहमदनगरचं नामांतर करण्याचा निर्णय स्वागतार्ह असल्याचं अहिल्यादेवी होळकर यांनी पुरोगामी विचार दिला आणि त्या विचारानं सरकारनं काम करावं। केवळ नाव देण्याची घोषणा करून खिरापत वाटण्याचं काम करू नये असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लगावला। बारामतीमध्ये जे नवे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय झालं आहे त्या महाविद्यालयाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वैद्यकीय महाविद्यालय असं नाव देण्यात आलंय आणि राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी याची घोषणा केली आहे। धनंजय मुंडेंना पक्षाने आदेश दिला आणि त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली तरी काहीही फरक पडणार नाही। राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशीच लढत राहिली आहे। लोकसभेसाठी विरोधी उमेदवार हा चांगला असावा, आपल्याला प्रेरणा मिळते। राष्ट्रवादीला अजून उमेदवार निश्चित करता आला नाही आणि त्यामुळे आधी लढाई आम्हीच जिंकलोय असं मत खासदार प्रीतम मुंडे यांनी व्यक्त केलं। भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनी मोदी सरकारला घरचा आहेर दिलाय। महिला खेळाडूंशी संवाद साधायला सरकारकडून कुणीही गेलं नाही, ही खेदाची बाब असल्याचं त्या म्हटल्यात आणि या प्रकरणातील सत्य समोर यायलाच हवं अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। कुस्तीपट्टूंच्या आंदोलनावरून राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलेलं आहे। या पत्रामधून कुस्तीपट्टूंच्या प्रश्नावर तोडगा काढण्याची मागणी राज ठाकरे यांनी केली आहे। कुस्तीपट्टूंच्या मागण्यांकडे लक्ष द्या असंही ते म्हटले। भाजप सरकारला 9 वर्ष पूर्ण होत आहेत आणि या पार्श्वभूमीवर महाजनसंपर्क अभियान राबवण्यात येणार असून देशातील 80 कोटी लोकांपर्यंत हे अभियान पोहोचवणार असल्याची माहिती मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी दिली आहे। भाजपचा झेंडा हा मराठी माणसाचा झेंडा नाही, हा व्यापाऱ्यांचा आणि शेटजींचा झेंडा आहे अशी टीका संजय राऊत यांनी केली आणि मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करायची आहे अशा विचारांच्या लोकांचा हा झेंडा असल्याची टीका देखील त्यांनी केली। ठाकरे गटाकडे काहीही शिल्लक राहिलेलं नाही। एवढा मोठा स्फोट होऊनही ते थंड बसत नाहीत। आता असा काही स्फोट होईल की हे उरलेले 15 आमदार देखील शिवसेनेमध्ये प्रवेश करतील, याकडे विनायक राऊत यांनी लक्ष द्यावं असा टोला आमदार बच्चू कडू यांनी लगावला। अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त महिला बालकल्याण विभागाकडून कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला। मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते महिलांना सन्मान चिन्ह आणि सन्मानपत्र देण्यात आलं। महिलांच्या समस्या संवेदनशीलतेने हाताळणं खूप गरजेचं असतं, मात्र महिला आयोगाकडून याकडे दुर्लक्ष होतंय आणि त्यामुळे महिला आयोगाच्या कामकाजाची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात यावी अशी मागणी महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी केली।
मावळ परिसरात गारांसह मुसळधार पाऊस कोसळला आणि त्यामुळे वातावरणामध्ये गारवा निर्माण झालेला आहे। अचानक पडलेल्या पावसामुळे नागरिकांची धांदल उडाली असून आता शेतीच्या मशागतीला वेग येणार आहे। देहू रोडमध्ये गारांसह पावसानं जोरदार हजेरी लावली। किवळे परिसरात तर अक्षरशः गारांचा सडा पडला आणि नजर जाईल तिकडे फक्त गाराच दिसत होत्या। घरांवरील पत्र्यांवर गारांचा मारा होत असल्यानं आवाजामुळे काही काळ नागरिक भयभीत झाले होते। जे रुग्णालयातील 9 डॉक्टरांनी तडकाफडकी राजीनामा दिलाय। नेत्रतज्ञ तात्याराव लहाने यांच्यासह 9 डॉक्टरांनी सामूहिक राजीनामे दिलेले आहेत। निवासी डॉक्टर आणि रुग्णालयाच्या अधिष्ठाता यांच्या छळाला कंटाळून राजीनामे दिल्याची माहिती आहे। जितेंद्र आव्हाडांनी सिंधी समाजाबद्दल अपशब्द वापरल्याचा दावा शिवसेनेनं केलेला आहे। याविरोधात उल्हासनगरमध्ये शिवसेनेच्या वतीनं जोडे मारो आंदोलन करण्यात आलं। आव्हाडांच्या फोटोला जोडे मारत शिवसैनिकांनी निषेध व्यक्त केला। यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक, पाहत रहा न्यूज 18 लोकमत।